नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण मित्रांसोबत रानामध्ये एक गावरान कोंबड्याची पार्टी केली होती. तर आज आपण बघणार आहे गावरान कोंबडा कसा बनवला आहे ते. त्यासाठी सगळ्यात प्रथम आपण एक टोप घेतला आहे, त्याला चांगलं बूड वगैरे घेऊन, कारण आपण चुलीवर करतो त्याच्यामध्ये त्याला बूड घेतले. टोपामध्ये एक तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित चांगलं, आणि त्याच्यामध्ये आपण घरूनच कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, पांढरे तीळ, खसखस आणि कोथिंबीर ह्या सगळ्याची पेस्ट, कांदा वगैरे आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे घरीच. त्याच्यामुळे आपल्याला आता ग्रेव्ही करताना जास्त काही भाजायची गरज नाही आहे. त्याला तेल सुटेपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा आहे, पण बऱ्यापैकी आपण कांदा घरूनच परतून आणलेला आहे. तर बघू शकता आपण ह्याच्यामध्ये आपण जो घरून मसाला तयार करून आणला होता तो आता टाकलेला आहे याच्यामध्ये आता व्यवस्थित त्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत. एकदा का व्यवस्थित परतला गेला की आपण त्याच्यामध्ये पुढचं पण जे पण आपले घरगुती मसाले किंवा आहेत ते टाकणार आहे. तर बघू शकता तुम्ही हळूहळू आपला मसाला भाजतोय. रानात जेवण करण्याची हीच मजा आहे बघा तुम्ही. पावसाच्या विश्रांतीनंतर आपण रानात पार्टी केली होती, त्याच्यामुळे चुलीला जाळ व्यवस्थित लागत नव्हता. तरी पण आपण पालापाचोळा घालून बऱ्यापैकी मसाला भाजण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता आम्ही पाला आणि छोट्या छोट्या लाकडांवरती चूल पेटवून त्याच्यावरती व्यवस्थित मसाला भाजून घेत आहे. मसाला आता आपला बऱ्यापैकी भाजत आला आहे. त्याच्यासाठी आपण आता चवीनुसार एक मोठं मीठ आहे याच्यामध्ये, आपण ते टाकणार आहे चवीनुसार, जेणेकरून मसाला पण आपला लवकर भाजला जाईल. त्याच्यामुळे व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही आता मसाला आपला व्यवस्थितरित्या भाजत आलेला आहे. याच्यामध्ये आपण आता आपला घरगुती चटणी आहे, कांदा लसूण मसाला म्हणू शकता तुम्ही त्याला, काश्मीरी लाल मिर्च, हळद पावडर, धने पावडर आणि हा गरम मसाला घेतलेला आहे चिकनचा जो येतो तो. याच्यामध्ये आपण आता हे सगळं गरम मसाले वगैरे आहेत ते टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मसाले भाजून घेणार आहे याच्यामध्ये. आपले घरगुती मसाले सगळे टाकले, हळद, चटणी वगैरे, लाल मिर्च पावडर. त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्या ग्रेव्हीला चांगला कलर यायला सुरुवात झालेली आहे. मसाले चांगले भाजून घ्यायचेत आपले याच्यामध्ये. आणि हे सर्व मसाले भाजून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये चिकन टाकणार आहे. मसाल्याला चांगलं भाजून घ्यायचं याच्यामध्ये. आपण चुलीला आमच्या व्यवस्थित झाड नसल्यामुळे मसाला भाजायला थोडा वेळ लागतोय. मसाला आपला बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी भाजून झालेला आहे आता. चांगली रंगत आलेली आहे मसाल्याला काश्मीरी लाल मिर्चमुळे. आता आपण याच्यामध्ये एक चिकन टाकून घ्यायचे. आपण हा गावरान कोंबड्याचं चिकन आणलेलं आहे, त्यात आपण याच्यामध्ये टाकल्यात आहे ग्रेव्हीमध्ये. आम्ही काही शिजवत बसलेलो नाही आहे मटणाला, कारण रानातली पार्टी आहे, त्याच्यामध्ये सगळे भांडे वगैरे व्यवस्थित नव्हते आमच्याकडे धरायला ना. फडकं वगैरे पण होतं. एकच टोप भेटतो करून पार्टीला, त्याच्यामुळं खूप कमी याच्यामध्ये पार्टी करावी लागते. भांडी कमी असतात, घरचे ओरडतात त्याच्यामुळं. बघू शकताय तुम्ही आता चिकन व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आपल्याला मस्त मध्ये मसाल्यामध्ये चांगलं. शक्यतो रानातल्या पार्ट्या ज्या आहेत आम्ही त्या अशाच करतो, ज्याच्यामध्ये की चिकन वगैरे अजिबात शिजवून घेतलं जात नाही पहिल्यांदा. आपण घरी असल्यावरती चिकन शिजवून घेऊ शकतोय, परंतु रानातली पार्टी म्हणलं की आम्ही असंच करतो. चिकन व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आपल्याला. आपला मसाला खाली चिकनचा करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलं याच्यामध्ये. चिकन आणि मसाल्याचं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आपल्याला, दोन्ही एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित. बघू शकता तुम्ही असं कसं मस्त कलर आलाय आपल्या ग्रेव्हीला. याच्यामध्ये आपण आता झाकण ठेवून वरती त्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहे आणि थोडा वेळ मटणाला, आपल्या चिकनला वाफ देणार आहे. बघू शकता तुम्ही पाणी गरम झाले वरचं. आता आपण हे पाणी जे आहे ते चिकनमध्ये डायरेक्ट ओतायचं आहे.
बघू शकता चांगलं आपल्या याला चिकनला खालून व्यवस्थित जाळ आता व्यवस्थित लागल्यामुळे चिकन चांगली वाफेवरती आपलं चिकन बऱ्यापैकी एक 30 ते 40% तर शिजलं असेल नक्कीच याच्यामध्ये. आता आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं, पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं. आता आपण सेम प्रोसेस तीच फॉलो करणार आहे परत झाकण ठेवून. बघू शकता आता तुम्ही वरती आपण झाकणामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ते व्यवस्थित असं गरम झालेलं आहे पुन्हा. आता हे पण पाणी आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं रश्श्याला जेवढं पाणी लागणार आहे त्यानुसार आपण आता याच्यामध्ये पाणी ॲड करतो आहे. गार पाणी ओतायचं नाही याच्यामध्ये, नाहीतर आपली जी चिकनची चव आहे ती बदलू शकते. म्हणून आपण टोपावरती जे झाकण ठेवून त्याच्यामध्ये जे काही आपल्याला पाणी लागणार आहे रश्श्यासाठी त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकत आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्या रश्श्याला बऱ्यापैकी उकळी यायला चालू झालेली आहे. रश्श्याला चांगली उकळी घेऊन द्यायची आहे. आपलं चिकन पूर्णपणे शिजलं पाहिजे याच्यामध्ये. आणि तुम्हाला जशी रस्सा हवा असेल त्याच्यानुसार तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकताय. बघू शकताय तुम्ही आपला रस्सा व्यवस्थित आता गावरान रश्श्याचं तयार झालेला आहे. आपला गावरान कोंबडा, गावरान कोंबड्याचा रस्सा फायनली आपला बनवून झालेला आहे. तर आता सगळ्यांना भूक लागलेली आहे, आम्ही जेवायला बसणार आहे. आपण आता एका प्लेटमध्ये रस्सा काढून घेतोय. बघू शकताय तुम्ही असा रंगतदार आपला गावरान कोंबड्याचा रस्सा झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. आता आम्ही जेवणावर ताव मारायला बसतोय. धन्यवाद.